मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे। त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत। सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे। त्यामुळेच मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे। एकीकडे मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाला विरोध केला जात आहे। मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे। अशात राज्य सरकारने निर्णयाला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील विरोध केल्याचं पाहायला मिळतं। सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे। नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। या संदर्भात सोमवार जानेवारी 29 रोजी मी आपण पत्रकार परिषद घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत, असं ट्विट नारायण राणेंनी केलं आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वात आधी विरोध केला होता। तसेच ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय। सरसकट ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे। मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावं, त्याला आमचा पाठिंबा आहे, असं पडळकर यांनी म्हटलं। कुणबी ज्यांचे दाखले त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे। मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलंय त्याला आपण क्युरेटिव्ह पिटिशन दिलेलं आहे आणि या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते। त्याच्यासाठी 1.5 लाख लोक सर्वेक्षण करतायत आणि 1 आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पिरिकल डाटा उपलब्ध होईल। त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल। ती कारवाई स्वतंत्र आहे। मराठा आरक्षण हे स्वतंत्र, ओबीसीला कुठलाही धक्का न देता देश समाज आहेत त्यांना धक्का लागणार आहे। खरं तर सरसकट देण्याच्या मागणीला हा बायपास मार्ग आहे त्यांचं म्हणणं। खरं म्हणजे हे जेव्हा त्यांना काल जो आपण निर्णय घेतला तो निर्णय मराठा समाजाला आतापर्यंत मराठवाड्यात किंबहुना इतर ठिकाणी कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हती। ती प्रमाणपत्र देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने सुरू केलं, कारण त्यांचा इतर कुणाच्याही हक्काला बाधा न पोहोचता आमचा हक्क मिळाला पाहिजे अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती, त्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। आणि त्यामुळे सरकारने जे आपलं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये सुस्पष्टता, अधिक स्पष्टता आणि अधिक सुलभता आली पाहिजे आणि पितृसत्ताक पद्धतीने वडील, आजोबा, पणजोबा असं जे काही फॅमिली ट्री आहे, ब्लड रिलेशन आहे, या माध्यमातून नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील, या सगळ्यांना जो हक्क आहे त्यांचा कुणबी नोंदी असलेल्या लोकांचा, त्यामध्ये त्या जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत। यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल। त्यामुळे छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल आणि आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजाला धक्का न लावता, त्यांचं आरक्षण कमी न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे। हे जाहीरपणे मुख्यमंत्री म्हणून मी सांगितलं, आमच्या सरकारच्या इतरही लोकांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं। नारायण राणेंनी आता ट्विट करून या तुमच्या निर्णयाचा सगळा विरोध केला। नारायण राणे एकंदरीतच तुमचे महायुतीचे घटक आहेत, ते म्हणतात आहे हा दिलेल्या सरकारच्या निर्णयाशी मी असहमत आहे आणि 29 तारखेला पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला मी विरोध करेल, कारण की पारंपरिक मराठ्याच्या आरक्षणाला या निर्णयामुळे धक्का पोहोचणार आहे। पारंपरिक मराठा आरक्षण जे आहे, कुणबी नोंदी हा जो जे नोटिफिकेशन जे आहे, कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे। ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे।
परंतु जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतोय तो मागासवर्ग आयोग त्याचा इम्पिरिकल डेटा गोळा करते. इम्पिरिकल डेटा गोळा करून त्याच्यामध्ये लोक 4 लाख लोक काम करत आहेत 3 शिफ्टमध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 36 जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे. मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून येईल. आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये जे देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं गेलं होतं, हायकोर्टात टिकलं होतं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं होतं, त्या त्रुटी आणि ज्या नोंदी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने त्याच्यात नोंदवल्या होत्या त्या या सर्व जो मागासवर्ग आयोग आपण पुनर्गठित केलेला आहे त्याच्या माध्यमातून या सर्व त्रुटी दूर केल्या जातील. आणि त्रुटी दूर करून एक अतिशय परिपूर्ण असा मागासवर्ग आयोग अहवाल तयार करेल, अहवाल सरकारला देईल आणि त्या अहवालावर सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, रद्द न होणारं आरक्षण देणार अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि त्यामध्ये देखील इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी सरकारने घेतलेली आहे. मग सर तुम्ही म्हणताय की टिकणारं आरक्षण देऊ, मग हे सगळे अध्यादेश तुम्ही काढतात आहात, मग टिकणारं जर आरक्षण मिळालं तर हे अध्यादेश वगैरे रद्द केले जातील का? प्रमाणपत्र रद्द केले जातील? हे कुणबी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र जुन्या नोंदी आहेत निजामकालीन ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांचा एक विषय वेगळा आहे. हा मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय जो रद्द झालेला आपला सुप्रीम कोर्टात तो आपण त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलेली आहे. त्याच्यावर मागासवर्ग आयोग काम करतोय, जस्टिस सुक्रे साहेबांचा मागासवर्ग आयोग. आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजाला ज्यांना मराठा समाजाचं आरक्षण हवं आहे त्यांच्यासाठी आपण हा मागासवर्ग आयोग कामाला लावलेला आहे. युद्ध पातळीवर लोक काम करत आहेत आणि त्याच्यात पूर्णपणे इम्पिरिकल डेटा अगदी ज्या क्वेश्चनर दिलेले आहेत त्यांना प्रश्नावली दिलेली आहे त्याच्यामधून मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक मागास सिद्ध होईल आणि दिलेलं आरक्षण टिकेल.